2026चे आपल्या क्रिकेटचे सामने आता संपलेत. सो सगळ्या संघांना खूप खूप शुभेच्छा. जे जिंकले जे हरले, खूप चुरशीचे सामने आपल्याला बघायला मिळाले. 24-25 रन डिफेंड केलेले सुद्धा बघितलं आपण, 40 रन पण केलेले बघितले. सो आय थिंक सो सगळ्यांनाच खूप मजा आली असेल असं आम्ही एक्सपेक्ट करतो. जिंकणाऱ्या संघांचे खूप आभार. त्यांनी यावर्षी दुसऱ्यांदा जिंकलेले आहेत, बरोबर. सो पुढच्या वर्षी तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे की हॅट्रिक करावी तुम्ही. ठीक आहे, आपण आता समारंभाला चालू करूया. हॅलो. वामन हरिपेटे ज्वेलर्स प्रीमियर लीगच्या 26व्या वर्षात आज 26व्या वर्षाचे सामने पार पडलेले आहेत. तत्पूर्वी मी ही स्पर्धा आयोजित केली आणि या सर्व खेळाडूंना एवढ्या मोठ्या मंचावरती खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल वामन हरिपेटे ज्वेलर्सचे सर्व पार्टनर्स यांचं मी मनापासून आभारी आहे. तुषार सर, तुषार पेटे सर, आशिष पेटे सर, विश्वनाथ पेटे सर, त्याचसोबत निरंजन पेटे सर, नील पेटे सर, मिहीर सर, या सर्वांचं मी आणि आदित्य पेटे सर या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे की आपण आम्हाला एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिलात त्याबद्दल. त्याचसोबत त्यांच्यासोबतच जी आयोजन कमिटी गेले खूप दिवस कष्ट घेत होती त्या संपूर्ण आयोजन कमिटीतून सुद्धा मी आभारी आहे. आजच्या सर्व सामन्यांचं आयोजन हे अतिशय सुंदररित्या आणि सुरेखरित्या झालं आहे, वेळेत झालं आहे. त्यासोबत आपणही सर्व खेळाडू मनापासून खेळलात, अगदी जीव प्राणाला लावून खेळलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्व खेळाडूंचं आमच्या कमिटीतर्फे आभार मानतोय. आणि आपण वळूया आता बक्षीस समारंभाकडे. आपण सगळ्यात पहिला मॅन ऑफ दी मॅचचे जे पुरस्कार द्यायचे होते ते देतोय. पहिली मॅच झाली होती कणकवली विरुद्ध घाटकोपर आणि मॅन ऑफ दी मॅच आहेत कणकवलीचे सुजित. जर ते उपलब्ध नसतील तर दुसऱ्या कोणतरी यावं. सुजित कणकवलीचा कोणी येऊन एक घ्यायचं, नंतर तुम्ही दिलं ते चालेल. मी मिहीर सरांना विनंती करतोय की त्यांनी पारितोषिक द्या, त्याबरोबर एक फोटो. दोन होते, तो जरी इथं उपस्थित नसला तरी पण. त्याचसोबत दुसरी मॅच होती कुडाळ विरुद्ध चेंबूर आणि मॅन ऑफ दी मॅच होता अर्थातच श्याम. श्याम कुडाळ ब्रँचचा श्याम. मॅच क्रमांक 2 साठी मॅन ऑफ दी मॅच आहेत श्याम. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तिसरी मॅन ऑफ द मॅच होते गिरगाव विरुद्ध पार्लर शॉप आणि मॅन ऑफ द मॅच आहेत अभिषेक गिरगाव गोरेगाव. मला वाटतं इथे अमर सर असतील, त्यांनी हे घेतलं तरी चालेल. माणगावचे गिरगाव गोरेगाव पेंडिंग ठेवतोय. मॅच क्रमांक मी विनोद सरांकडे देतोय ते. मॅच क्रमांक 4 वाशी 17 विरुद्ध विले पार्ले HOB आणि मॅन ऑफ द मॅच विकास वाशी 17चे. पाचवी मॅच आहे घाटकोपर विरुद्ध चेंबूर. घाटकोपर विरुद्ध चेंबूर आणि मॅन ऑफ द मॅच आहेत नील सर. मी मिहीर सरांना हे करतोय, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 6वी मॅच होती विले पार्ले शॉप विरुद्ध वाशी 17 आणि मॅन ऑफ द मॅच सागर WHP सागर. बरोबर आहे, अभिमानाचा क्षण आहे त्यांच्यासाठी. फोटो तर पाहिजेत. 7वी मॅच आहे कणकवली विरुद्ध कुडाळ. मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा सुजित कणकवली ब्रँच. आठवी मॅच आहे
गोरेगाव गिरगाव विरुद्ध पार्ले चोबी आणि मॅन ऑफ द मॅच आहेत अर्थातच विश्वनाथ. जोरदार टाळ्या होऊ देत. मॅच क्रमांक 9 घाटकोपर विरुद्ध कुडाळ आणि मॅन ऑफ द मॅच आहेत अमेय कुडाळ बँच. मॅच क्रमांक 10 विलेपार्ले एचओ बी विरुद्ध विलेपार्ले एचओ शॉप आणि मॅन ऑफ द मॅच आहेत विजय. मॅच क्रमांक 10 साठी मॅन ऑफ द मॅच विजय. पाकिट पहिलं महत्वाचं घ्या. मॅच क्रमांक 11 वाशी 17 विरुद्ध गिरगाव गोरेगाव आणि मॅन ऑफ द मॅच आहेत विशाल. वाशी 17 विशाल इथे उपस्थित नाहीत, विनोद सरांकडे द्यायचं आहे. वाशी 17. मॅच क्रमांक 12 कणकवली विरुद्ध चेंबूर आणि मॅन ऑफ द मॅच आहेत अमित अपराज कणकवली. जोरदार टाळ्या होऊ देत. टोपी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत पुन्हा अमित सरांसाठी. मॅच क्रमांक 13 कुडाळ विरुद्ध वाशी 17 आणि मॅन ऑफ द मॅच आहेत प्रद्युम्न कुडाळ बँच. प्रद्युम्न आता इथे होता, फायनल खेळायला होता म्हणजे असेल इथे. नसेल तर कोणीतरी पुढे या. बागवे सर ये परत. मॅच क्रमांक 14 कणकवली विरुद्ध विलेपार्ले एचओ बी मॅन ऑफ द मॅच विजय. ही सेमीफायनलची मॅच होती, या महत्वाची मॅच. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण हे करतोय कुडाळ विरुद्ध विलेपार्ले एचओ बी संतोष. या पुढील आपण मॅन ऑफ द मॅच देऊन झालेले आहे. आपण यापुढे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंकडे वळतोय. दिलं. यापुढे आपण या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज गोलंदाज आणि सर्वोत्तम खेळाडू आपण बेस्ट बॅट्समन डिक्लेअर करतोय. बेस्ट बॅट्समन आहेत विलेपार्ले एचओचे संतोष 68 रन संपूर्ण टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होते संतोष. त्याच्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज बेस्ट बॉलर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज बेस्ट बॉलर आणि तो पुरस्कार जातोय अक्षय विलेपार्ले चोबी. टोटल 6 विकेट. चला आणि आता सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज. या संपूर्ण मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू आणि तो पुरस्कार जातोय विलेपार्ले एचओ चे विजय यांना. जोरदार टाळ्या होऊ देत.
63 रन आणि 2 विकेट, 63 रन आणि 2 विकेट. या सामन्यात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जातोय विजय. जोरदार टाळ्या होऊ देत. अभिनंदन संपूर्ण विलेपार्ले टीम, कारण या स्पर्धेतील विजेता होण्यासोबतही या स्पर्धेतील सगळी महत्वाची पारितोषिकं आपल्याकडे आलेत. त्याबद्दल तुम्हा विलेपार्ले संघाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आता आपण वळूया या स्पर्धेच्या मुख्य पारितोषिक वितरणाकडे. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय, आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. गेल्या वर्षीचा उपविजेता आणि या वर्षीचा पुन्हा एकदा उपविजेता कुडाळ संघ. मी संपूर्ण संघाला बोलवतोय आणि निरंजन सरांना मी विनंती करतो की आपण या संघाला ही ट्रॉफी द्यायचे. जोरदार टाळ्या होऊ देत आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट इयर. सगळे जखमी आहेत पण चालेल, तुम्ही जखमी झालात तरी लढलात, तुमचं विशेष अभिनंदन. सगळ्यात पुढे जे आहेत त्यांनी हे घेऊन अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल ट्रॉफी नील सर, नील सर. आणि मी विजेती पदाची ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतोय नील सरांना. ट्रॉफी उचलत नाहीये. हा एनवलप मीर सरांकडे दे आणि ट्रॉफी देतील नील सर. मी ट्रॉफी जरा चिकटलेली आहे, निघत नाहीये. मला वाटते सलग दुसरं वर्ष असल्यामुळे जड झाले. मी विलेपार्ले संघाला व्यासपीठावर आमंत्रित करतोय. सगळ्यांनी यायचंय. आपली मेहनत सलग 2 वर्षाची याही वर्षी फळाला आले. कर्णधार जोरदार टाळ्या होऊ देत विजेत्यांसाठी पुन्हा एकदा. बरं, आपल्याला प्राइज नको आहे का? मी मेयर सरांना विनंती करतो की विजेत्या संघाला प्राइज सेरेमनी द्यायचंय. खूप खूप अभिनंदन विलेपार्ले संघ. झालं ना, संपलं ना सर, संपलं ना. धन्यवाद. मेहनत घेतली म्हटलं. हे जे मैदान आहे ना इकडचं, आम्हाला जे सहकार्य करतात असं ते पण इकडचे ग्राउंड व्यवस्थापक ना भेटले व्यवस्थापक एक दोन मिनिटं. धन्यवाद. तत्पूर्वी देतो हे जे आपल्याला मैदान उपलब्ध करून देतात मुंबई पोलीस जिमखान्याचे सर्व व्यवस्थापक कर्मचारी वर्ग यांचे आम्ही वामनहरी पेठे ज्वेलर्स तर्फे आभारी आहोत.
त्याचसोबत संपूर्ण आयोजन समिती यांचाही आम्ही खूप खूप आभारी आहोत की आपल्या तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं हा सोहळा यशस्वीरित्या पार पडलाय. आणि पुन्हा मी एकदा सगळ्यांना विनंती करतोय की आपलं जेवण ज्यांचं झालं नसेल त्यांचं जेवण ठेवलेलं आहे, जेवण करून घ्या, जेवण करून घ्या, हरकत नाही. रोशन